प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेल्या आत्ताची सर्वात मोठी बातमी। कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला असून आता अत्यंत महत्त्वाची घडामोड। गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत कोरटकर जामिनासाठी धडपडत होता। अखेर जामीन मंजूर झाला असून आता न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आणि त्याला मोठा दिलासा दिलेला आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केलेला आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अखेर कोरटकरला दिलासा मिळालेला आहे, काय अधिकची माहिती आहे? गेली महिनाभर प्रशांत कोरटकर जामिनाच्या प्रतीक्षेत होता। अनेक वेळा त्यानं कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता। आज जिल्हा सत्र न्यायालय काय नेमका आदेश देतं याकडे लक्ष लागून राहिलं होतं। आताच न्यायमूर्ती कश्यप यांनी त्याचा जामीन मंजूर केलेला आहे अशी ऑर्डर काढलेली आहे। मात्र जामीन देत असताना काही अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत। त्या नेमक्या अटी आणि शर्ती कुठल्या आहेत हे थोड्याच वेळात जाहीर होईल किंवा कळेल, पण तरी आता कोर्टाने त्याला जामीन मंजूर केलेला आहे। त्यामुळं प्रशांत कोरटकरचा जो कळंबा कारागृहामध्ये मुक्काम वाढला होता तो आता संपलेला आहे। काही वेळातच तो कळंबा कारागृहातून साधारण 1 ते 1.5 तासातून त्याची मुक्तता करण्यात येईल। मात्र कोर्टाने आता प्रशांत कोरटकर याला जामीन मंजूर केलेला आहे। जी नक्कीच। तरी आपण पाहिलं प्रशांत कोरटकरने बरेच दिवस पोलिसांना गुंगारा दिलेला होता, लवकर तो सापडला नव्हता। त्यामुळे अर्थातच त्याच्यावर काही निर्बंध असतील, त्या निर्बंधांपैकी काही माहिती मिळतेय का? 1 महिना त्याने पोलिसांना गुंगारा दिला होता। तो पोलिसांपासून त्यानं पलायन केलं होतं। 1 महिन्याच्या कालावधीनंतर तो कोल्हापूर पोलिसांना तेलंगणामध्ये सापडला होता। त्यानंतर त्याला कोर्टामध्ये आणण्यात आलं होतं। 2 वेळा त्याच्यावर हल्लासोर झाला होता, त्यामुळे त्यानंतर त्याला चौकशीला या ठिकाणी आणण्यात येत नव्हतं। मात्र एकूण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 सुनावण्या झाल्या। 3ऱ्या सुनावणीमध्ये त्याचा बेल मंजूर झालेला आहे। आता एकूणच त्याच्या वकिलांनी ज्या बाजू मांडलेल्या आहेत आणि हे प्रकरण किती गंभीर आहे याचं स्वरूप पाहता याला जामीन जो दिलेला आहे तो कुठल्या अटी शर्तींवर दिलेला आहे हे अजूनही वकिलांना सुद्धा कळायचं आहे। थोड्या वेळातच या संदर्भातली डिटेल ऑर्डर येईलच, पण सध्या त्याचा जामीन मंजूर झाल्याचं न्यायमूर्तींनी सांगितलेलं आहे। जी नक्कीच। याला जामीन तर मंजूर झालेला आहे, मात्र शिवप्रेमींकडनं मोठ्या प्रमाणात आंदोलनं करण्यात आली होती जेव्हा कोरटकर सापडत नव्हता किंवा त्याने केलेल्या वक्तव्यानंतर सुद्धा। त्यामुळे आता शिवप्रेमींची भावना नक्की काय असू शकते? प्रशांत कोरटकरवर 2 वेळा जेव्हा कोर्टात हल्ला झाला त्यानंतर कोरटकरला पोलीस बंदोबस्तामध्ये कळंबा कारागृहात ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर कोर्टातली शिवभक्तांची जी गर्दी होती ती कमी झाली होती, कारण प्रशांत कोरटकर रस्त्यावर नव्हता। पण त्याला जामीन मिळेल की न मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। त्यामुळं आता कळंबा जेलच्या दारात गर्दी होते का किंवा त्याला आणखी कुठल्या स्वरूपामध्ये आंदोलन त्याच्यासमोर होतं का हे पाहणं गरजेचं आहे। पण शिवभक्तांसाठी प्रशांत कोरटकरला जामीन मिळणं हा धक्कादायक प्रकार आहे। त्यामुळे आता काही वेळात शिवभक्तांची प्रतिक्रिया यायला सुरुवात होते। जी धन्यवाद रणजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असून नक्की कोणत्या अटी आणि शर्तींवर कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे हे अद्याप समजलेलं नाहीये। गेल्या अनेक दिवसांपासून जामिनासाठी कोरटकरची धडपड सुरू होती। 2 वेळा त्याचा जामीन नाकारण्यात आला होता, मात्र आता कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान कोरटकरनं केलेलं होतं। यासोबतच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी त्यानं दिली होती आणि त्यानंतर आता त्याला जामीन मंजूर होतोय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अक्षय, प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे, मात्र कोणत्या अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत समोर? निश्चितपणाने गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आणि तसंच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांना आधी पोलीस कोठडी होती आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी होती। या संपूर्ण प्रकरणाची खरं तर कोर्टात केस सुरू असताना प्रशांत कोरटकर यांना जामीन मिळणार, जामीन मंजूर होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मी सध्या कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर आहे, जो खरं तर कळंबा कारागृह ज्याला खरं तर म्हणतात, आणि काही वेळापूर्वीच न्यायालयाने हा आदेश जाहीर केलेला आहे की ज्याच्यात
प्रशांत कोरटकर याला जामीन मंजूर झालेला आहे। त्यामुळे आजचा टायमिंग आपण जर आता बघितलं तर 5 वाजलेले आहेत। कुठल्याही कैद्याला जर कैदीच्या बाहेर जेलच्या बाहेर यायचं असेल तर साधारणपणे 5:30 हा शेवटचा टायमिंग असतो। त्यामुळे अजून अर्धा तास आहे आणि प्रशांत कोरटकर याच जेलमधून बाहेर येणार आहेत। त्यामुळे पूर्ण पोलिसांची जी फौजफाटा आहे, पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो हळूहळू या ठिकाणी आता तयार होणार आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर प्रशांत कोरटकर यांना जामीन मंजूर आज होतो का नाही याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। दुपारी 2 वाजता या खरं तर सुनावणीला सुरुवात होणार होती। काहीशी उशिरा या खरं तर सुनावणीला सुरुवात झाली। मात्र आता आपण जर चित्र बघितलं तर कळंबा पोलीस जे खरं तर सेंट्रल कोल्हापूरचं सेंट्रल प्रिझन जे आहे या ठिकाणी आता पोलीस जे आहेत ते दाखल होणार आहेत आणि काही वेळातच प्रशांत कोरटकर याच जेलमधनं बाहेर येतील। ते आता थेट त्यांची पुढची प्रोसेस जी आहे, कागदपत्रांची जुळवाजुळव आहे ती आता जेल प्रशासनाकडनं सुरू होईल। कोरटकर यांच्या वकिलाकडनं सगळी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू होईल। अटी शर्तीच्या ज्या सगळ्या मुद्दे आहेत त्याच्यावर सिग्नेचर होतील। जे कैदी कोरटकर आहेत त्यांचे सिग्नेचर होईल आणि त्यानंतरच याच गेटमध्ये खरं तर आपण हा आत्ता बघू शकतो की कोल्हापूर सेंट्रल प्रिझनचं हे जे येल्लो कलरचं जे पिवळ्या कलरचं गेट आहे त्या ठिकाणाहून कोरटकर बाहेर येतील। त्यापूर्वी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सुरक्षा जी खरं तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो सुरक्षेचा असणार आहे त्याच्याबद्दल देखील कोल्हापूर पोलीस सध्या विचार करतानाचं प्राथमिक सूत्रांची आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे नक्की कोरटकर या खरं तर जेलमधून जेव्हा बाहेर पडतील तेव्हा त्यांचा पुढचं प्रस्थान कुठे आहे ते अजून आपल्याला त्याची माहिती मिळू शकलेली नाही। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव संध्याकाळी किती वाजेपर्यंत कोरटकर बाहेर येतात हे सांगणं तितकंच महत्त्वाचं असेल। जी नक्कीच, आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस कोरटकर सापडला होता, अनेक दिवस त्याने गुंगारा दिला होता पोलिसांना आणि त्यानंतर शिवप्रेमींच्या भावना या अत्यंत तीव्र होता। त्याला न्यायालयात नेत असताना शिवप्रेमींनी त्याच्यावर हल्ला सुद्धा केला। त्यामुळे अर्थातच त्याला जामीन मंजूर झाल्यानंतर आता शिवप्रेमींच्या भावना तीव्र असतील आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न होऊ शकतो का, त्यासाठी प्रशासनानं काही काळजी घेतली आहे का? आपण जर पाहिलं तर पोलीस कोठडीमध्ये जेव्हा प्रशांत कोरटकर होते त्यावेळेलापासूनच प्रशांत कोरटकर यांच्याबाबतच्या ज्या सुनावण्या आहेत त्या सगळ्या ऑनलाईन झालेल्या आहेत। सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेताच कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर यांना फक्त पहिल्या आणि दुसऱ्या सुनावणीसाठी न्यायालयात आणलं होतं। त्यावेळेला प्रशांत कोरटकर यांच्यावर थेट कोर्टरूमच्या बाहेरच हल्ला करण्यात आला होता। त्यानंतर कोल्हापूर पोलीस प्रशासन असेल यांनी खडबडून कोल्हापूर प्रशासनाकडनं या संदर्भात खबरदारी घेतली जाणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झाल्याचं आपण पाहिलेलं, याचे पडसाद नक्की कशा पद्धतीने उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। यानंतर बातमी आहे सरपंच संतोष देशमुखांसंदर्भातली। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीतील थर्मलच्या राखेचं अर्थकारण आता समोर आलंय। वाल्मिक कराडची दहशत असणाऱ्या परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेसंदर्भातला मोठा निर्णय आता समोर येतोय। परळीच्या औष्णिक वीज केंद्राच्या दाऊदपूरच्या तलावामध्ये पडणारी राख आता बाहेरच्यांना पैसे देऊन घेता येणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून दाऊदपूर येथील तलावातून राख उचलण्यासाठी महानिर्मितीने निविदा प्रक्रिया पार पाडली। निविदा प्रक्रिया पार पाडल्यानंतर आता पात्र झालेल्या निविदाधारकांना राख उचलण्यास परवानगी मिळाली आहे। या निर्णयामुळे परळीतील राख माफियांना आता लगाम बसेल। दरम्यान राखेचं एकूणच अर्थकारण काय आहे ते आपण जाणून घेऊयात। तर परळी औष्णिक विद्युत केंद्रातून 600 ते 700 ट्रक राखेची अवैध वाहतूक होत असते। एक ट्रक राखेला जवळपास 18 ते 20 हजारांचा भाव आहे। याचाच अर्थ दिवसाला तब्बल 1 ते 1.25 कोटीच्या राखेची दररोज विक्री होतीये। महिनाभरामध्ये 36 कोटी तर वर्षाला 450 कोटींची कमाई या निमित्तानं माफिया करतात। 52 वर्षांपासून हजारो कोटींच्या राखेची माफियांकडनं विक्री झालेली आहे आणि अनेक वर्षांपासून राखेच्या वाहतुकीसाठी अधिकृत असं कंत्राट नाहीये। बंदुकीच्या धाकावर माफियांकडनं अधिकाऱ्यांवर दादागिरीचा धक्कादायक प्रकार वारंवार परळीतून समोर आलेला आहे। तर राखीचं एकूणच अर्थकारण काय आहे हे आपण समजून घेतलेलं आहे। दुसऱ्या बाजूला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँग विरोधात आता सीआयडीनं आणखीन एक पुरावा सादर केलेला आहे। साम टीव्हीला सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली असून सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोरील दुसरी सुनावणी उद्या होणार आहे। या सुनावणी अगोदर सीआयडीनं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही महत्त्वाची कागदपत्र न्यायालयाकडे सादर केलेली आहेत। बातमी सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनासंदर्भातली भोर तालुक्यामधील रस्ता संदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे। पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी धरणे आंदोलन सुरू ठेवलेलं आहे।
यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांवर आरोप केले असून पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचा दबाव असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. सुप्रिया सुळेंच्या आंदोलनाची प्रशासनानं दखल घेतली असून जिल्हा परिषदेच्या सीईओंनी आंदोलनस्थळी जाऊन सुप्रिया सुळेंची भेट घेतली, पण चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली आहे. भोरमधल्या रस्त्याची दुरवस्था आपण पाहतो. याच रस्त्यासाठी सुप्रिया सुळेंनी आंदोलन केलं होतं आणि आता अखेर सुप्रिया सुळे यांनी उपोषण मागे घेतल्याचं समोर येत आहे. भोर येथील रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात सुप्रिया सुळे यांनी गेल्या 7 तासांपासून कडक उन्हामध्ये उपोषण सुरू केलं होतं. अखेर त्यांनी आता उपोषण मागे घेतलेले. तुमचा जाहीर सत्कार करणार चौगुले साहेबांनी जाहीर सत्कार होईल तुमचा. आज काय तारीख आहे? 9 एप्रिल. 9/4. नलावडे साहेब थोडा हसा. टेन्शन घेऊ नका साहेब. आम्ही आहे तिथे बरं का. काय तिथे अडचण आली की आम्ही आहोत. रश्मी ह्याचा एक फोटो काढून ठेवा. हे बघा, हॅलो, सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की मी जे विश्वस्त आहेत त्यांची परवानगी घेऊन ग्रामस्थ मी सही केलेली आहे. ओसी त्यांना माझी सही केलेली आहे. त्याच्यानंतर 9 एप्रिल 2025 5:05 पुण्याला. करेक्ट. त्याची एक कॉपी आपल्याकडे ठेवा. बरोबर ना? हे दाखवू का मीडियाला? हा, मीडिया दाखवा. हे 2 एक्सपर्ट्स होते म्हणून, नाही ते आम्हाला काय पण सांगत होते. हा बघा, हे 2 एक्सपर्ट गेल्यामुळे काम झालं. ओ सुदाम अप्पा आणि विजय कोलतेंचा विजय असो, या दोघांमुळे चला टाळ्या वाजवा. त्याच्यामुळे 15 दिवस कमी झाले. हा, हे कुणाच आहे? रमेश घेतात त्यांची वस्ती आहे. तर सुप्रिया सुळे यांनी गेल्या 7 तासांपासून हे आंदोलन केलं होतं. प्रशासनाने याची दखल घेतली आणि अखेर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलेले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमित शहांची भेट घेणार आहे. वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अमित शहांची भेट घेतील. संसदेमध्ये वक्फ विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसनं समर्थन तर केलं आणि याच विधेयकासंदर्भात पक्षातील नेते आमदारांशी चर्चेनंतर भेट घेण्याचा निर्णय आता राष्ट्रवादीनं घेतलेला आहे. तर अजितदादा आज घेणार आहेत अमित शहांची भेट. तर दुसऱ्या बाजूला आगामी निवडणुकांसाठी अजितदादा ॲक्शन मोडवर आल्याचंही दिसतंय. निवडणुकांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची रणनीती ठरली असून सोमवार ते बुधवार मुंबईत शासकीय कामकाज ते पाहतील. तर आठवड्यातील 4 दिवस राज्याचा दौरा ते करणार आहेत. बातमी पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणासंदर्भातली. पुण्यातील दीनानाथ रुग्णातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. 2 दिवसांमध्ये घैसास यांच्या विरोधामध्ये कारवाई होण्याची शक्यता असून गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी 2 अहवाल सादर झालेत. उच्चस्तरीय समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला प्राप्त झालेला आहे. प्रथमदर्शनी दोन्ही अहवालामध्ये डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे आता घैसास यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरामध्ये आता पुणे पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांशिवाय इतर व्यक्तीस जमण्यास प्रतिबंध असेल. 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई आहे. तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेला आता जाग आलेली आहे. तातडीच्या उपचारांसाठी डिपॉझिट घेऊ नका, रुग्णावर आधी उपचार करण्यास प्राधान्य द्या अशी नोटीस पिंपरी चिंचवड मनपानं शहरातल्या 650 रुग्णालयांना बजावलेली आहे. रुग्णालयांनी डिपॉझिट भरण्याची सक्ती केल्यास टोल फ्री क्रमांक संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आलेलं आहे. आपण शहरामधील 650 जे काही रजिस्टर आपल्याकडे आहेत रुग्णालय, त्या सर्वांना परिपत्रक काढलेलं आहे की त्याच्यामध्ये जे बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत की 11J मध्ये की अतितात्काळ इमर्जन्सी किंवा त्याला इमिजिएट ट्रीटमेंटची गरज आहे अशा रुग्णांना पहिल्यांदा इमिजिएटली ट्रीटमेंट देणे आवश्यक आहे. बाकी गोष्टी, इतर सगळ्या गोष्टी ह्या नंतर बघणे, त्याच्यामध्ये डिपॉझिट देखील आले आहे. यानंतर बातमी आहे देशाच्या राजकारणातली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपावर गंभीर आरोप केलेत. महाराष्ट्राची निवडणूक हा एक मोठा फ्रॉड आहे. मतदार यादीमध्ये घोळ करून भाजपानं निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप खरगेंनी केलेला आहे. अरे असेंबली और पार्लियामेंट इलेक्शन के बीच में
अगर 50 लाख वोट्स वहां पर ज्यादा होते हैं तो आप ही बताइए ये कैसा डेमोक्रेसी, ये कैसा इलेक्शन कमीशन, ये कैसा वोटर लिस्ट उन्होंने बनाया। सब फर्जी बना के जीत गए। महाराष्ट्र का इलेक्शन ये तो फ्रॉड है, डेमोक्रेसी पे ये एक मार है। मनसे नेते संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडनं धमकीचा फोन आलेला आहे। मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी आल्याची शक्यता आहे। या संदर्भात संदीप देशपांडे यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। फोन आला आणि नुसतं शिव्या घालत होता। त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला, तेव्हा मी त्याला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि कॉल रेकॉर्ड केला आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू, तुम्हाला हे करू, हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही, संदीप देशपांडे घाबरत नाही। माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही। तर आतल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार नाही। दरम्यान ही ऑडिओ क्लिप आता व्हायरल होत असून या ऑडिओ क्लिपमध्ये नक्की काय ते आपण पाहूयात। शिवी कशाला देत आहे? अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला, तू दिली की दिलीस? तू दिली। ऍड्रेस दे। तुला ना मारायचं कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी। तुझी अवकात आहे का रे भैया? हा भैया कोणाला म्हणतो ना? चल तुला पत्ता दे, उद्या येतो, तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा आणि तिथे हा तिकडेच येतो ना मी। कसाल तुला ये ना, मी माझ्या येऊन घरी समोर येतोस, भेटतो। ये चल बघू हा, तुझी येतो, हिंमत येतो। किती येते। हा ठीक आहे, येतो। हा ये। हा बघ तू हिंमत, बघ हिंमत येतो। कधी यायचं ते सांग। ए जा रे भैया। ए भैया सीट आणून निवडून आणून दाखव। यानंतर बातमी आहे महायुती संदर्भातली। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि यासाठी कुणीही रोखू शकत नाही। वनमंत्री गणेश नाईकांनी ठाण्यातील जनता दरबारावरनं हे वक्तव्य केलेले आहे। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये 11 एप्रिलला गणेश नाईकांचा जनता दरबार आहे आणि यावरनं मोठं राजकारण रंगतं। बाबाशे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि तो कोणी रोखलेला नाही। कुठल्याही पक्षाच्या नेत्यानं, मंत्र्यानं, आमदारानं महाराष्ट्राच्या कोपऱ्यात कुठेही जाऊन त्या ठिकाणी जर आपल्या पक्षाचा प्रचार केला आणि त्या ठिकाणी महायुती मजबूत करायचा प्रयत्न केला, त्याच्यात वावगं काही आहे असं मला वाटत। लाडकी बहीण योजनेसंदर्भात शिवेंद्रराजे भोसले यांनी वक्तव्य केलेलं आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि योग्य वेळी बहिणींना 2100 रुपये मिळतील असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलेलं आहे। दर योजनेसंदर्भात विरोधक गैरसमज पसरवत असतात असाही टोला यावेळी शिवेंद्रराजेंनी विरोधकांना लगावलाय। लाडकी बहीण योजना चालू आहे, विरोधक गैरसमज पसरवतात, पण माझ्या सर्व बहिणींना इथं विनंती आहे की स्टेजवर आमच्या बहीण आहेत, त्यामुळे लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, आपण काळजी करू नका। थोडं वाढीव जे याचा आहे त्याचा निर्णय पण योग्य वेळेला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेतला जाईल। जे काही 2100 रुपये जाहीर केले होते ते योग्य वेळेला आपल्याला देवेंद्र भाऊ देणार, कारण आपला भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाले हे लक्षात ठेवा। मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे। तहव्वूर राणाला सुरुवातीच्या काळामध्ये दिल्लीतील NIA कोठडीमध्ये ठेवलं जाईल, त्यानंतर त्याला मुंबईमध्ये आणून खटला चालवला जाण्याची शक्यता आहे। तहव्वूर राणाला मुंबईत आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबला ठेवलेल्या कोठडीमध्ये ठेवलं जाईल अशी माहिती मिळते। दरम्यान दिल्ली आणि मुंबईमधील दोन्ही कारागृहांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। 2008च्या मुंबई हल्ल्यामध्ये 166 लोकांचा जीव गेला होता आणि याचा मास्टरमाइंड आता तहव्वूर राणा याला भारतात आणलं जाणार आहे। मुंबईवर 2008 साली दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाइंड आहे। तहव्वूर राणा हा ISI आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी असल्याचं आहे। मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेलीला तहव्वूर राणानं मदत केल्याची माहिती आहे। दहशतवादी हल्ल्याच्या 1 वर्षानंतर शिकागोत FBI कडनं राणाला अटक करण्यात आलेली। डॅनिश वर्तमानपत्र जेलँड्स पोस्टमनच्या हल्ल्यामध्ये राणा सूत्रधार असून 2013 मध्ये 14 वर्षांचा कारावास तर 2023 मध्ये अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाकडनं भारताकडे हस्तांतरणास मंजुरी देण्यात आलेली आहे।
तर एनआयएचे प्रमुख सदानंद दातेंवर राणांच्या प्रत्यार्पणासह चौकशीची जबाबदारी देण्यात आलेली. 26/11च्या हल्ल्यामध्ये स्वतः सदानंद दातेंनी दहशतवाद्यांना लढा दिला होता. दरम्यान तव्वूर राणाला भारतामध्ये आणण्यासह कसून चौकशीची सुद्धा जबाबदारी आता सदानंद दातेंवर देण्यात आलेली आहे. दातेंनी आपल्या छोट्या टीमसह कामा रुग्णालयाच्या हल्ल्याला मोठं तोंड दिलेलं होतं. दरम्यान या हल्ल्यामध्ये स्वतः जखमी झालेल्या दातेंना अनेकांचे प्राण वाचवले होते. आणि आता बातमी आहे सर्वसामान्यांसाठी मोठी, कारण तुमचा EMI आता कमी होणार आहे. घरापासून कारपर्यंत सर्वच कर्जाचे व्याज दर स्वस्त होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो दर 0.25% कमी करून 6% केलेला आहे. बँक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी रेपो रेट खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये घट झाल्याने आता कर्जाचा EMI कमी होतो, तर यामध्ये वाढ झाल्याने EMI वाढतो. रेपो रेट कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान RBIच्या निर्णयाचा EMI नक्की किती कमी होणार या निर्णयामुळे तेही आपण पाहूयात. सध्याचे EMI 21,693 रुपये असेल तर नवीन EMI असेल 21,302 रुपये. 30 लाखांच्या कर्जासाठी 20 वर्षाचा कालावधी सध्याचे EMI 26,035, नवीन EMI 25,562. 40 लाखांचं कर्ज 20 वर्ष कालावधी सध्याचे EMI 34,083, नवीन EMI 33,458. 50 लाखांचं कर्ज कालावधी 20 वर्ष सध्याचा EMI 42,603, नवीन EMI असेल 41,822. येत्या 1 मे पासून एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक योजना प्रत्यक्षात अंमलात येणार आहे. चांगली कार्यक्षमता आणि खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 11 राज्यांमधील 15 प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणासाठीची अधिसूचना अर्थ मंत्रालयाकडून काढण्यात आलेली आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाच्या या चौथ्या फेरीसह त्यांची संख्या 43 वरून 28 पर्यंत कमी होणार आहे. गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानंतर आता मुंबईकरांना आणखीन एक मोठा धक्का बसलाय. महानगर गॅस लिमिटेडनं CNG आणि PNGच्या दरात वाढ केलेली आहे. CNGचे दर 1.5 रुपये तर PNGचे दर 1 रुपयानं वाढवण्यात आले. आता PNGसाठी 49 रुपये प्रति किलो तर CNGचे दर 80 रुपये इतके असतील. मध्यरात्रीपासून हे दरवाढ लागू होणार आहे. तर CNG 1.5 रुपयांनी महाग आणि PNG 1 रुपयाने महागणार. भारतावर अमेरिकेने 26% आयात कर लादलेला आहे, जो आजपासून लागू झालाय. सकाळी 9:31 हा निर्णय लागू झाला असून आजपासून अमेरिकेमध्ये निर्यात होणाऱ्या प्रत्येक भारतीय वस्तूवर 26% कर आकारला जाईल. ट्रम्पच्या कर लादण्याच्या निर्णयाचा औषधांवर सर्वाधिक परिणाम होईल. भारतातून अमेरिकेमध्ये स्वस्त औषधे जातात, तसेच कृषी उत्पादन क्षेत्र, कापड उद्योग, ज्वेलरी सेक्टरवरही याचा मोठा परिणाम होण्याची भीती आहे. तर ऑटो इंडस्ट्रीला याचा सर्वात मोठा झटका बसला असून अमेरिकेतील विक्रीवर याचा परिणाम होणार आहे. औषधांच्या किमती वाढणार, फार्मा कंपन्यांवर याचा मोठा परिणाम होणार. दुग्धजन्य पदार्थ महागणार, ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार. डायमंड आणि ज्वेलरी उद्योग यामुळे अडचणीत येऊ शकतात, कारण की निर्यातीवर परिणाम होतोय. तर केमिकल आणि मेडिकल उपकरण कंपन्यांसाठी धोक्याची घंटा आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या या एकूणच धक्क्यामुळे कोकणातल्या मच्छीमारांना सुद्धा मोठा फटका बसतोय, कारण टेरिफमुळे कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागणार आहे. कोळंबीसाठी अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. दरम्यान वन्नामोई नावाच्या कोळंबीला अमेरिकेमध्ये सर्वाधिक मागणी आहे. मात्र आता टेरिफमुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून निर्यात घटल्यानं स्थानिक बाजारामध्ये कोळंबीचे दर गडगडलेत. घाऊक बाजार 250 रुपये इतकी असणारी कोळंबी आता केवळ 70 रुपये किलो भावानं मिळतीये. अमेरिकेने तो आता 6%चा 26% टॅरिफ केला आहे, त्यामुळे निर्यातीवर भरपूर परिणाम पडला आहे, कोळंबीच्या निर्यातीवर. कारण कोळंबीची भरपूर मागणी असते अमेरिकेला. तर आता जो टॅरिफमुळे रेट वाढल्यामुळे एक्सपोर्ट कमी होईल याची शक्यता आहे, आणि आमच्या इकडे काय होईल याचा दर कमी होईल, त्यामुळे याचा परिणाम आम्हाला भुगतावा लागणार आहे भविष्यामध्ये. आता बातमी आहे कंगना राणौत यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही व्यक्ती नाही तर अवतारी पुरुष आहेत, अशी स्तुतीसुमनं उधळलेली आहेत भाजपा खासदार कंगना राणौत यांनी. मात्र यावरून आता ठाकरे गटानं पलटवार केलेला आहे. मोदी विष्णूचा अवतार असतील तर ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडावं, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केलेली आहे.
जब नरेंद्र मोदी जी 2014 में आए तो इसीलिए कहा जाता है कि वो साधारण मानव नहीं है, वो एक अवतार है। जो ये सरकार है, हम भी इस ऐतिहासिक वक्त का हिस्सा बनना चाहते हैं जब हमारे भारतवर्ष का उद्धार हुआ था। ये ऐतिहासिक वक्त हमेशा इतिहास में याद रखा जाएगा कि जब ये भारत तो आजाद हुआ होगा तब, लेकिन असली आजादी है जब इसका उद्धार हुआ तो इस वक्त पे हुआ। तो हम भी जो है इसका हिस्सा बनना चाहते हैं। नरेंद्र मोदी विष्णूचा अवतार चालू शकतो का? नरेंद्र मोदी काय विष्णूचे 13वे 14वे अवतार? नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल आकाशातून देवानच पाठवले आहेत. हा, त्यांची छत्रपतींची तुलना होते. हे या 52 कुळ्यांना किंवा उदय सामंत वगैरे लोकांना चालू शकतं का? कोणीही कोणाची तुलना केलेली नाही. आम्ही माणसं आहोत, आम्ही देव नाही. या राजकीय बातमीनंतर आता बातमी आहे आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भातली. अमेरिकेने जी धोरणं लागू केलेली आहेत त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अमेरिका आणि चीनमधला व्यापार युद्ध यामुळे भडकलेले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 104% आयात कर लावलेला आहे. आजपासून असा निर्णय लागू होणार असून अमेरिकेने सर्वात आधी चीनवर 34% टॅरिफ लादला होता. प्रत्युत्तर म्हणून चीनने तेवढाच आयात कर अमेरिकेवर लादला. मात्र आता ट्रम्प यांनी त्यामध्ये आणखीन वाढ केलेली आहे. चीन आणि अमेरिकेतल्या या व्यापार युद्धाचे परिणाम जगातल्या इतर देशांवरही होण्याची शक्यता आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 104% कर चीनवर लादताच चीननं सुद्धा ब्रह्मास्त्र काढलेले. हॉलिवूड चित्रपटांना चीनमध्ये बंदी घालण्याचा विचार सुरू करण्यात आलेला आहे. चीनमध्ये हॉलिवूड चित्रपटांवर बंदी घातली तर अमेरिकेचं हजारो कोटींचं नुकसान होऊ शकतं. 2024 मध्ये अमेरिकन चित्रपटांनी चीनमध्ये मोठी कमाई केली होती आणि हा जर निर्णय चीननं घेतला तर अमेरिकेसाठी मोठा धोका आहे. चीननं हॉलिवूड चित्रपटावर बंदी घातल्यास किती फटका बसू शकतो अमेरिकेला जाणून घेऊयात. ट्रम्पचा चीनवर 104% आयात कर. चीननं ही सडेतोड उत्तर दिलेलं आहे. चीन हॉलिवूड सिनेमांवर बंदी घालण्याची शक्यता आहे. चीनची बॉक्स ऑफिस कमाई जवळपास 17.71 अब्ज डॉलर्स असून हॉलिवूडचा वाटा 3.5% इतका आहे. 2024 मध्ये अमेरिकन चित्रपटांची चीनमध्ये 585 दशलक्ष डॉलर्सची कमाई झालेली. तर चीननं बंदी घातल्यास हॉलिवूडच्या चित्रपटांचं अब्जावधी डॉलर्सचं नुकसान शक्य आहे. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी आजची तरुणाई काय करेल याचा काही नेम नाही. रील्स बनवण्यासाठी तरुणानं चक्क आपला जीव धोक्यात घातलेला आहे. ट्रेनचा रील बनवण्यासाठी हा तरुण थेट रेल्वे ट्रॅकवर झोपला. पूर्ण ट्रेन या तरुणाच्या अंगावरनं गेली पण सुदैवानं या तरुणाला दुखापत झालेली नाही. उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील हा धक्कादायक प्रकार असून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर RPF पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतलेला आहे.